नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात नुकतीच मुंबई मॅट मध्ये एक कोर्स केस स्टँड झालेली आहे आणि ह्या केस नंतर माझ्या माहितीप्रमाणे अजून मुंबईमध्ये दुसरी केस पडणार आहे आणि तिसरी नागपूरमध्ये पण केस पडणार आहे. जितकी मला माहिती आतापर्यंत मिळाली, पण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांना अपेक्षित जे काही प्रश्न होतील त्या प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा काही गोष्टी माझ्याकडून समजून घेतलेल्या आहे आणि त्यांनी त्या बेसवरती सध्या केस केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की मी सांगितलं, मी नाही सांगितलेलं, माहिती देण्याचं काम मी करत असतो, नेहमी माहिती देत असतो. सो माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे, त्या विद्यार्थ्यांनी केस टाकले. केस टाकल्यानंतर मला त्यांनी फोन केला की सर अशा मी केसेस टाकलाय. आता ह्या नेमक्या केसेस कोणत्या बेसवर आहे, काय याचा बेस आहे आणि ह्या केस नंतर काय होऊ शकतं, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आलेले आहे की भरती आमची थांबली आहे की रद्द होणार आहे. आता याच्यात काय होऊ शकतं, थोडक्यात मी माझं मत तुमच्या समोर मांडतो. माझं आणि अकॅडमिकडून आम्हाला मत काय वाटतं, याच्यात काय होऊ शकतं हे तुमच्या समोर मांडतो. बाकी तुम्ही ओपनच आहात, तुम्ही समजू शकता काय मला म्हणायचं. बघा, त्यात काही प्रश्न असेल की केस बाबत महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर ठेवले मी. आता 40 प्लस, जवळपास 40 प्लस स्टुडंट्स ते एकत्र आलेले आहे आणि या 40 प्लस स्टुडंट्सनी एकत्र येऊन मुंबई मॅट मध्ये ही केस स्टँड केलेली आहे, ज्यामध्ये स्टुडंट्स एकत्र आले. त्यामध्ये पवार लॉयर त्यांच्याकडे लढत आहेत. पवार एक चांगले लॉयर त्यांनी घेतलेले आहे. मुंबईमध्ये 2 केसेस आणि नागपूरमध्ये 1 केस पडणार. सध्या मुंबईमध्ये 1 पडलेली आहे, 1 केस पडलेली आहे आणि उर्वरित अजून 1 केस मुंबईला पडेल आणि नागपूरला सुद्धा 1 म्हणजे तिसरी केस कदाचित पडण्याची शक्यता आहे. सो आता पहिली केस पडल्यानंतर कोर्टाने काय आदेश दिले ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. यामध्ये नवीन निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी यामध्ये झालेला गोंधळ हा केसचा बेस आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की जुन्या निवड यादी प्रसिद्ध झाली त्यावेळेस त्या निवड यादीप्रमाणे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी तलाठी होणार आहोत, तलाठी झालो म्हणून बऱ्याचशा ज्या इतर एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं होतं ते सिलेक्शन सुद्धा त्यांनी नाकारलं किंवा डीव्हीला ते गेले नाही. मला निवड यादी फायनल झाली म्हटल्यावरती परत बदलेली ही शक्यता नव्हतीच त्यांची. थोडंसं असं म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांना मी असं सांगेल किंवा मला असं वाटत होतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे, जोपर्यंत एखाद्या परीक्षेची एक्झामच्या निवड यादीनंतर नियुक्ती पत्र तुमच्या हातात येत नाही किंवा ऍक्च्युअल तुम्ही रुजू होत नाही तोपर्यंत बाकीचे कदाचित सोडणं कदाचित चुकीच राहील. पण दुसरा मुद्दा हा पण आहे, पाठीमागची बाजू, की ऑप्टिंग आउट किंवा इतर विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी कदाचित ह्या विद्यार्थ्यांनी बाकी ठिकाणी डीव्हीला गेले नसतील, बाकी ठिकाणी ते रुजू झालं नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना फायदा होत असेल तर एक पोस्ट घेतली ना, बाकी ठिकाणी जाऊ नका. सो त्यामुळे सुद्धा त्यांच्यावरती अन्याय झाला असू शकतो, कारण त्यांनी बाकीच्या पोस्ट घेतल्याच नाही किंवा बाकीच्या पोस्टच्या डीव्हीला म्हणा किंवा त्या तत्सम पुढच्या प्रोसेसला ते हजर राहिले नाही कारण तलाठी झाले होते. म्हणून हा एक मुद्दा आहे की निवड यादीत त्यांची नावं होती, आता ते निवड यादीत नाव नाही, ते प्रत्यक्ष यादीत गेले. तर प्रत्यक्ष यादीमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड या रँकवर जाऊन बसते, नंतर होईल की चान्सेस नाही. त्यात काही विद्यार्थ्यांशी बोलणं झालं, काही माझ्याकडे विद्यार्थी फोनवर बोलले. पण एक विद्यार्थीचा असा आहे, तो ऑलरेडी क्लेरिकल लेवलला एमपीएससी मध्ये जॉब करत होता, त्याला तलाठी झाला, त्याचा जिल्हा मिळाला म्हणून त्यांनी मुंबईचा तो जॉब जो होता क्लेरिकलचा मंत्रालयामधला तो सोडला, रिझाईन करून टाकले. डायरेक्टली रिझाईन करून तो रुजू होणार होता आणि आता ह्या गोष्टी घडतात. रुजू होणार होता आणि मग नंतरची फायनल परत कोर्टाच्या आदेशानुसार टीसीएसनी निवड यादीत परत बदल करून जी निवड यादी प्रसिद्ध केली त्यानुसार तो विद्यार्थी गेला प्रत्यक्ष यादीमध्ये. मग मला सांगा, त्या विद्यार्थ्यांनी सगळं सेलिब्रेशन केलं, पेढे वाटले, काय नको ते करून ठेवलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ते जर निवड यादीत प्रत्यक्ष यादीत गेले तर थोडी अडचण झालेली आहे, थोडी म्हणजे त्यांच्या लेवलला खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. म्हणून हा एक बेस लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी केस केली. दुसरा मुद्दा आहे की ज्या सेकंड मेरिट लिस्ट लागली ना त्यामध्ये काही प्रश्न बरोबर असताना सुद्धा कॅन्सल केले. जसं की ज्या विद्यार्थ्याशी बोललो, मला वाटतं त्यांचं नाव पण सांगायला हरकत नाही, त्यांची परमिशन मी ऑलरेडी घेतली आहे. रडेकर सर आहेत, ते माजी सैनिक आहे, त्यांच्या टीमने ही सगळी केस मुंबई कोर्टामध्ये टाकलेली आहे. त्यांचं म्हणणं असं की सर इंग्लिशचा माझा 5 नंबरचा, माझ्या शिफ्टचा 5 नंबरचा प्रश्न आहे इंग्लिशचा, जो की अगदी बरोबर आहे. पहिल्या याच्यानुसार रिस्पॉन्सशीट नुसार, दुसऱ्या रिस्पॉन्सशीट नुसार बरोबर होता. तिसरं जे रिस्पॉन्सशीट किंवा फायनल जी निवड यादी लावली त्याच्या अगोदरचे प्रश्न चेंज केले, त्यामुळे मात्र त्यांनी प्रश्नच कॅन्सल केला. त्याच्यामुळे माझे मार्क कमी झाले. 0.5 ने मी गेलो, डायरेक्ट प्रत्यक्ष यादीत जाऊन बसलो. 0.5 ने गेलोय सर, मी निवड झाली होती माझी. सो अशा वेळेस म्हणजे एकतर हा तो गोंधळ आहेच, पण दुसरा तो प्रश्न अगदी बरोबर आहे. त्यांनी महाराष्ट्रातले सगळे इंग्लिशच्या फॅकल्टीशी बोलले, तो प्रश्न कॅन्सल करायला नको असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. तो प्रश्न जर बघितला तर कॅन्सल नको करायला पाहिजे. त्या प्रश्नामुळे यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव केलंय. सो त्या प्रश्नांचा एक धागा लक्षात घेऊन त्यांनी केस टाकलेली आहे. जवळपास 16 स्टुडंट्सवर अन्याय होत होता म्हणून कोर्टाच्या आदेशानुसार टीसीएसने असं केलंय. असं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या आपल्या
सरिता नरके मॅडम आहेत, आय थिंक सो त्यांचं नाव बरोबर असावं. त्यांनी सुद्धा त्यांच्याशी पण बोललो तर त्या मुलांनी सांगितलं मला की सर मुलांनी सांगितलं की डिपार्टमेंटचं म्हणणं होतं की 16 स्टुडंटवरती अन्याय होणार होता म्हणून ही लिस्ट परत लावली, पण याच्यामध्ये सर्वस्वी चूक टीसीएसची असे त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी जे तथाकथित जे कोण त्यांचे डिपार्टमेंटचे अधिकारी होते त्यांच्याशी ते बोललेत विद्यार्थी आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ही टीसीएसची चूक झालेली आहे. सो ही चूक जर झालीच आहे टीसीएस तुम्ही मान्य करताय तर मग ह्या मुलांवरती अन्याय झालाय म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी केस टाकली आहे. आणि फर्स्ट हिअरिंग त्यांचं झालंय 27 मार्चला फर्स्ट हिअरिंग झालंय. आता 27 मार्चला फर्स्ट हिअरिंग झाल्यानंतर त्या कोर्टाने जे आदेश दिले ते कोर्टाचा आदेश तुम्ही जर बघितला इथे बघा नाव पण दिसते तुम्हाला BK रेडेकर अँड ऑदर्स असे विद्यार्थी आहे, ऍप्लिकंट आहेत हे आणि द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑदर्स रिस्पॉन्डंट आहेत हे. या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर 5 नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितलंय म्हणजे कोर्टाने काय सांगितलंय बघा 27 एप्रिलला हे हिअरिंग झालंय. याची डेट पण तुम्हाला दिसते बघा 27/3/2024. मृदुला आय थिंक सो भटकर या जज आहेत तिथे माननीय मृदुला भटकर मॅडम त्यांच्याकडून हे अनाउन्समेंट झालंय किंवा ही जजमेंट किंवा हा त्यांनी काही आदेश दिला. काय आदेश आहे? इन व्ह्यू ऑफ दिस द रिस्पॉन्डंट आर डायरेक्टेड टू मेंटेन स्टेटस को. स्टेटस कोट म्हणजे काय? ऍज ऑन टुडे इन सो फॉर ऍज अपॉइंटमेंट आर कन्सर्न म्हणजे अपॉइंटमेंट करण्यासंदर्भात नियुक्ती देण्यासंदर्भात 27 तारखेपर्यंत जे काय घडलेलं आहे ते ऍज इट इज तसंच ठेवावं. याच्यानंतर पुढचं मात्र त्यांनी सांगितलं की पुढचं आमचे आदेश येईपर्यंत तुम्हाला हे ऍज इट इज परिस्थिती ठेवायची आहे. ज्यांना नियुक्ती मिळालीच आहे, ज्यांचे ड्यू झालेच आहे, ज्यांना नियुक्ती देणं बाकी ते बाकीच आहे. हे सगळं 27 तारखेला जी काय परिस्थिती आहे तिथेच थांबायचंय. तिथून पुढचे आदेश येईपर्यंत कोर्टाचे आदेश येईपर्यंत पुढची प्रोसेस होणार नाहीये. हेच याच्यामधनं दिसतं, ह्या आदेशावरून दिसतंय. हे सगळं तुम्ही एकदा एक जस्ट सिंगल पेजचा आहे. आता कोर्टाचा आदेश काय म्हणतो तर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांचं काय, नियुक्ती मिळाली आहे कदाचित काही रुजू पण झाले असतील तर ते ऍज इट इज ऍज ऑन चालणारच आहे. रुजूच आहे ते करतील, काम कंटिन्यू करतील. आता दुसरं काय, ज्यांची नियुक्ती बाकी आहे त्यांची अजून बाकीच राहणार आहे. जोपर्यंत कोर्टाचा आदेश येत नाही, मॅटचा आदेश येत तोपर्यंत थांबणारच आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना कदाचित म्हणजे माझं जिथपर्यंत मी या केस बद्दल बोलतो जिथपर्यंत मला समजलं माझं म्हणणं असं की नियुक्ती राहिलेल्या उमेदवारांना कदाचित ह्या केसचा रिपोर्ट लागेपर्यंत नियुक्ती मिळणार नाहीये आणि भरती रद्द की काही काळ थांबणार. बघा याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सध्या तरी ही थांबलेली आहे. सध्या तरी भरती प्रोसेस जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे डीव्हीची झाली आहे, काहींची डीव्ही बाकी आहे, काहींची नियुक्ती झाली, काहींची नियुक्ती बाकी आहे. सो ही काही काळासाठी थांबलेली आहे. मात्र रद्द होणार का हे या केसच्या पुढच्या प्रोसेसवरतीच डिपेंड आहे, निर्भर आहे. सो आता तरी थांबलेली आहे. रद्द होणार की याबद्दल काही हिअरिंग झालं की आपल्याला कळेल, पण सध्या तरी ही प्रोसेस थांबलेली आहे. सो बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते सर काय झालं नेमकं आम्हाला सांगा. तर ह्या कोर्टामध्ये सध्या तुमची आता 27 तारखेपर्यंत ज्या घडामोडी घडल्या असेल त्या ऍज इट इज कंटिन्यू राहतील. त्याच्या पुढे मात्र काहीच आदेश काहीच नियुक्त्या मिळणार नाही. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल तर नक्की मी क्लिअर करेल, कव्हर करेल. अजून काही शंका असेल कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.